अँकरिंग करताना क्रम बिघडू शकतो. गेस्ट, कार्यक्रम म्हणजे हो. जितक्या अनपेक्षित गोष्टी आपण विचार नाही करू शकत त्या होत असतात. तर अशा वेळेला एक अँकर कसं सांभाळतो आणि जर तुम्ही कुठलं एक्झाम्पल का काही हं. कारण असं पण होतं की कोणीतरी नाव सांगतंय, हो. व्यक्ती महत्वाची आपल्याला नाव पण नीट ऐकू येत नाही आणि ती एक त्यावेळेला एक अँकर म्हणून की तुमची हं. जबाबदारी असते की तशा चुका तर नाही झाल्या पाहिजे. हो, हो. मग अशा काही इतक्या वर्षात अनेक असतील, पण एखाद 2 इन्सिडेंट ज्यांनी जितके अँकर आहेत, बडिंग अँकर आहेत, त्यांनाही काहीतरी मिळेल. मला 2 प्रसंग आठवतायत. एक तर तुम्ही म्हणालात तसं, की नाव आपल्याला ऐकू येतंय, सांगितलं जातंय. तर मी राज्य चित्रपट महोत्सव अ, जो आपला होतो, हं. फार मोठा मोठ्या लेव्हलवर होतं. इव्हेंट असतो, फार मोठा कार्यक्रम असतो आणि त्यावेळेस झालं असं, की जीवनगौरव पुरस्कार प्रदान करायचे हं, होते आणि त्या जीवनगौरव पुरस्कारासाठी आमच्याकडे 2च नावं दिली होती, की या 2 दिग्गजांना तुम्हाला मंचावरती बोलवायचंय. हं. आणि आयत्या वेळेस असं झालं, की जवळ-जवळ 7 ते 8 मान्यवर मंचावरती येतील आणि आम्ही स्टेजच्या मध्यावरती होतो. हं. तर त्याच्यामुळे ओरडून नावं सांगण्याशिवाय काही इलाज पर्याय नव्हता. नाही. मला अजूनही आठवतंय स्मिताताई विंगेत होत्या, स्मिता तळवलकर आणि त्या आम्हाला एक-एक नाव प्रॉम्प्ट करत होत्या. तर बरं नावं म्हणजे अनिल कपूर वगैरे अशी नावं होती. हं. तर आणि स्टेजवरती काय होतं ना, लाईट्स पण खूप असतात. हेवी करेक्ट. लाइटिंग असतं आणि समोरून जेव्हा एकत्र 7-8 माणसं येतात आणि तुम्ही व्यासपीठावरती असता, तेव्हा कितीही परिचयाची व्यक्ती असली ना, तरीसुद्धा तुमचा काही गोंधळ होऊ शकतो. होऊ कारण शकतो. तुमच्यावरती एक परफॉर्मन्सचं प्रेशरही असतं. हं, हे सगळं अचानक आयत्या वेळेस घडतं आहे वगैरे. हं. आणि त्या तिथून म्हणे, "रजनीकांत, रजनीकांत." पण मला समोर त्या येणाऱ्या लोकांमध्ये रजनीकांत दिसेना. दिसतच नाही. तर मी कसं नाव घेऊ रजनीकांत? मी ऐकतेय रजनीकांत, रजनीकांत. म्हटलं, "हे नक्की रजनीकांत म्हणतायत." कारण रजनीकांत आले होते, पण ते विगशिवाय आले होते. त्यामुळे लुंगी घातलेलं लुंगी सदरा आणि विग नसलेले रजनीकांत मला मग ते 4 पायऱ्या वगैरे जवळ आल्यानंतर मला शंका आली, की नाही त्या बरोबर सांगतायत आणि आपण नाव म्हणजे घेत नाही आहोत. मग मी नाव घेतलं कारण तुमची जबाबदारी असते ना नाव घेताना जर हं, ती व्यक्ती तिथे नसेलच हं. आणि तुम्ही त्याचं नाव घेताय तर हे चुकीचं ठरू शकतं. पण असा गोंधळ होऊ होऊ शकतो शकतो. म्हणजे आणि जे आपण म्हटलं, की आयत्या वेळेस काहीही होऊ शकतं. तर असा म्हणजे मला ती कॉम्प्लिमेंट फार लक्षात राहिली म्हणून हा प्रसंग मला सांगावासा वाटतो. अ, आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आपलं जे राजभवन आहे, हं, तिथे एक बंकर म्युझियम आहे. एक भुयारी हं. करेक्ट. संग्रहालय आहे, जे क्रांतिकारकांच्या याला सगळ्याला हं. वाहिलेलं आहे. तर त्याच्या उद्घाटनासाठी ते येणार होते आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करत होते. अर्थातच खूप सुरक्षा व्यवस्था त्या कार्यक्रमाला होती आणि दरबार हॉलमध्ये त्याचा मुख्य कार्यक्रम हं. होणार होता. म्हणजे जिथे ते थेट लोकांना संबोधित करतील, तो कार्यक्रम दरबार हॉलमध्ये होणार होता. दरबार हॉलची साधारण जी क्षमता आहे, ती एक 700 ते 750 लोकं तिथे बसू शकतात अशी. आणि अर्थातच या कार्यक्रमाला सगळे व्ही-व्ही-आय-पी मान्यवर अपेक्षित होते. होते. म्हणजे काही आपल्या अ, अ, स म्हणजे सैनिक दलातील काही अतिशय हाय ऑफिशियल्स तिथे येणार होते. संगीत क्षेत्रातले असतील, कलाकार असतील, क्रीडा क्षेत्रातली काही मान्यवर मंडळी, उद्योगपती अनेक हं. मान्यवर उद्योजक वगैरे असं सगळं म्हणजे क्रीम क्रीम. ऑडियन्स जे असं आपण म्हणतो. आणि ही सगळी मंडळी सुरक्षा व्यवस्थेसाठी बरीच आधी येऊन बसली होती. म्हणजे एरवी ज्या मंडळींचा अर्धा तास मिळणं सुद्धा आपल्याला अवघड आहे. मुश्किल असतं. ती मंडळी आज त्यांचा वेळ खर्च करून इथे आलेली आहेत. आणि आमची अपेक्षा अशी होती, की साधारण एक 25 ते 30 मिनिटं तो सगळा परिसर माननीय पंतप्रधान पाहतील, हं. अशी व्यवस्था होती. आणि त्या कालावधीमध्ये ते जे पाहतायत, ते सगळं आपल्याला स्क्रीनवर टीव्हीवरती, दिसतं. स्क्रीनवरती लाईव्ह दिसणार असं अपेक्षित होतं. त्यामुळे एकदा ते आले, की माझं काम सुरू होईल तिकडे निवेदनाचं. तोवर एक लोकांचं स्वागत करणं आणि आता आपण दृश्य पाहूया असं म्हणून शांत बसणं अपेक्षित होतं. पण झालं असं, की ऐन वेळेस सुरक्षा अधिकाऱ्यांनी असं सांगितलं, की आम्ही लाईव्ह टेलिकास्ट नाही करणार. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या काही कारणासाठी. आणि हे जेव्हा ठरलं, तेव्हा लोक येऊन बसलेले होते आणि 5च मिनिटं राहिलेली होती सुरुवात करण्यासाठी. आता 2 पर्याय होते. एकतर लोकांना असंच बसवून ठेवणं. बरं हं. त्यांना उठू तर देऊच शकत नाही आपण अशा वेळेस आणि पण
अर्धा तास ही मंडळी एका जागी बसून करणार काय, करणार काय? कंटाळतील ना. तर त्यावेळेस मला आयोजकांनी विचारलं की आपण काय करू शकतो. तर म्हटलं हरकत नाही, मी बोलते लोकांशी तोवर. तर ते म्हणे पण अर्धा तास आपल्याला काढायचा आहे. काढायचं आणि तर व्हीव्हीआयपीज आणि अशी मंडळी हो, बसली मंडळी. आहेत की त्यांना एंटरटेन करायचं आहे आणि आपल्याला नेमकं हे सगळं संपून अशी काही एक्झॅक्ट वेळ ही सांगता येणार नाहीये वगैरे. तर म्हटलं हरकत नाही, आपण बघूया, म्हटलं प्रयत्न करूया. मी माझ्याकडून माझी जशी तयारी आहे तितकं हम्म. हे कर. कारण तयारीला वेळच नाहीये ना, 5च मिनिटं आहेत हं. तुमच्याकडे. पण तेव्हा मला वाटतं की कुठेतरी आपल्याला ते संशोधन, रिसर्च कसं उपयोगी पडतं. तर मी आदल्या दिवशीच राजभवनाची सगळा इतिहास जो आहे, तो तिथल्या अधिकाऱ्यांनी मला सांगितला होता. आणि खरं तर तेही मला म्हणाले होते, की याची तुम्हाला काही खरं आवश्यकता नाहीये. पण असू दे, तुम्हाला बॅक ऑफ द माइंड काही गोष्टी असलेल्या आपल्याला बरं पडतं. हम्म. असं म्हणून त्यांनी ते मला सांगितलं होतं. त्याविषयीचं काही लिटरेचर पण त्यांनी मला दिलेलं होतं. आणि मला असं वाटलं, की क्रांतिकारकांच्या एका संग्रहालयाचं हे उद्घाटन आहे. तर काही क्रांतिकारकांनी केलेल्या कविता मी त्यावेळेस माझ्या हाताशी ठेवल्या होत्या. ज्या मला अर्थातच ह्या फॉर्मल फंक्शन्समध्ये तुमच्याकडे वेळच नसतो. जेव्हा पंतप्रधान महोदय मंचावरती असतात, तेव्हा तुमच्याकडे प्रत्येक सेकंद तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो. हम्म. आणि अशा वेळेस या सगळ्या सामग्रीचा तुम्हाला तसा काही फायदा नसतो. पण मला असं वाटलं, की हाताशी असू देण्यात काय हरकत आहे वगैरे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या हाताशी होत्या. आणि मी त्या जोरावरती जवळ-जवळ अ, अर्धा तास त्या सगळ्या मंडळींशी याच्यावरती संवाद साधला. आणि त्यांना शंकाही आली नाही, की हे सगळं आयत्या वेळेस घडतं अनप्लॅन्ड, आहे, अनप्लॅन्ड आहे. इम्प्रोव्हाइज्ड. आणि त्यानंतर मला आपल्या सगळ्यांचे लाडके गायक, संगीतकार शंकर महादेवनजी मला शोधत आले. आणि ते मला म्हणाले, "आपने इतना बढ़िया प्रेज़ेंटेशन किया. हमें पता ही नहीं चला कि वो आधा घंटा कैसे चला गया." तर मला इतकं छान वाटलं ते. आणि ते असे काही क्षण असतात ना, की आपल्याला वाटतं, की हां, याच्यासाठी केला होता टास्क. की इतक्या अ, म अतिशय काय म्हणूया, संवेदनशील गुणी कलाकाराकडून जेव्हा तुम्हाला इतकी मनापासून दाद मिळते आणि ती दाद देण्यासाठी त्यांना त्या सगळ्या गर्दीतून ते मला शोधत आले, ही गोष्ट मला इतकी महत्त्वाची वाटते, की त्यांना मनापासून ते मला सांगायचं होतं, की फार मजा आली मला. आणि मग तो एक धडाही होता, की तेव्हापासून लक्षात आलं, की कुठल्याही कार्यक्रमाला जायचं असेल, तर आपण किती तयारीनिशी गेलं पाहिजे. कारण असं कधीही घडू शकतं, की आपल्याला अशा पद्धतीने कारण तो वेळ काढला हे लक्षात न येता त्या वेळेचं सत्कारणी तो वेळ लावणं हे आपल्याला जमायला हवं. आणि ते पण पंतप्रधान आहेत, म्हणजे काही करूही शकत नाही बाकी हो, दुसरं कोण. अगदीच, अगदीच. आणि ऑडियन्स पण अशी की सगळे हां, म्हणजे त्यांचं मनोरंजन तुम्हाला करता आलं पाहिजे. पुन्हा त्या कार्यक्रमाचा तो सगळा जो डेकोरम आहे, आब आहे, तो करायचं. सांभाळता आला पाहिजे. तर मला त्या दिवशी फार छान वाटलं.